27 वर्षीय निशा लग्न होऊन जस्ट 6 महिने झाले. पोटात दुखण्याचं थोडं निमित्त झालं. कुटुंबात अनेकांना, त्यातले त्यात सासूबाईंना, आईंना आनंद झाला की कदाचित प्रेग्नन्सी तर नाही येणार. पण जेव्हा सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीचा रिपोर्ट आल्यानंतर सर्वांना एक धक्काच बसला. कारण निशाच्या स्त्रीबीजावरती अर्थात ओव्हरीवरती साधारण एक 8 सेंटीमीटरची गाठ होती. याआधी तिला कधीच काही त्रास जाणवला नव्हता. पिरियड्स पण नियमित होते. आणि मग ती गाठ म्हटलं की मग पुढील चाचण्या सुरू झाल्या. त्याच्यात MRI झाला, काही रक्ताच्या चाचण्या झाल्या आणि त्याच्यात तिला स्त्रीबीजाचा कॅन्सर असण्याची शक्यता बळावली. जेव्हा ते माझ्याकडे आल्या पूर्ण कुटुंब डिस्टर्ब्ड होतं. एकीकडे शस्त्रक्रियाची लागणारी आवश्यकता, त्याबरोबर पुढे कदाचित किमोथेरपी लागते का आणि पुढे तिला बाळंतपण किंवा मूलबाळ होऊ शकेल की नाही. या स्थितीमध्ये सर्वांना समजावून सांगून उर्वरित जेव्हा तपासण्या केल्या त्या आनंदाची बाब अशी होती की जे काही ट्युमर होतं ते फक्त ओव्हरीपर्यंतच मर्यादित होतं. आणि मग लॅप्रोस्कोपी करून दुसरीकडे कुठे नाही आहे त्याची खात्री केल्यानंतर फक्त एक स्त्रीबीज काढून टाकलं. बाकी गर्भाशयाला किंवा दुसऱ्या स्त्रीबीजाला इजा न करता ऑपरेशन करता येणं शक्य झालं. शस्त्रक्रियेनंतर फायनल रिपोर्ट ज्यावेळेस आले तर त्याच्यामध्ये तिला जर्म सेल ट्युमर अशा स्वरूपाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. मग पुढील टप्पा आला. किमोथेरपी तर आवश्यक होती, पण किमोथेरपीनंतर तिला गर्भधारणा होऊ शकेल की नाही. तर त्यासाठी शस्त्रक्रियेनंतर आम्ही स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ओव्हरियन स्टिम्युलेशन करून दुसऱ्या स्त्रीबीजातनं अंड किंवा ओवम काढून जपून ठेवला आणि किमोथेरपी चालू केली. अर्थात प्लॅन असा आहे की किमोथेरपी झाल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर जेव्हा तिला प्रेग्नन्सीची इच्छा असेल, समजा प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काही अडचण आली तर तिचंच ओवम ऑलरेडी आम्ही सांभाळून ठेवलं आहे. IVFच्या माध्यमातून ती मातृत्वाचा आनंद निश्चितपणे घेऊ शकेल. हिच्याबद्दल सांगण्याचा हेतू असा की मार्च महिना हा स्त्रीबीजांच्या कॅन्सरच्या अवेअरनेसच्या दृष्टीने जागतिक स्तरावरती मानला जातो. स्त्रीबीजाचा कर्करोग म्हटलं की वयोवृद्ध स्त्रियाच असं काही जरुरी नाही. यंग मुलींमध्ये किंवा निशासारख्या युवा अवस्थेमध्ये सुद्धा स्त्रीबीजाचे कर्करोग होतात. स्त्रीबीजाच्या कर्करोगामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. त्याच्यात जर्म सेल ट्युमर्स असतात, सेक्स कॉर्ड स्ट्रोमल ट्युमर्स असतात, एडिनोकार्सिनोमाज असतात. प्रत्येक कर्करोग हा जीवघेणा नसतो. स्त्रीबीजाच्या कर्करोगांमध्ये काही प्रमाणात अनुवंशिकता ही सुद्धा कारणीभूत असते. परंतु आता नवीन आधुनिक उपचार पद्धतींमध्ये ज्याच्यात शस्त्रक्रिया आहे, शस्त्रक्रिया चालू असताना पोटात किमोथेरपी देता येते, ज्याला हायपॅक असं म्हणतात. आणि त्यानंतर किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी या सर्वांच्या आधुनिक मिश्रणामुळे स्त्रीबीजाचा कर्करोग पूर्णपणे बरा होण्याची संभावना खूप वाढलेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट असते प्राथमिक अवस्थेत निदान करणे, जागरूक राहणे. कारण जर कधी आपल्या कॅन्सरचं निदान प्राथमिक अवस्थेत झालं तर हा निश्चितपणे टाळता येऊ शकतो आणि पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. ज्या कुठल्या कुटुंबामध्ये स्तनाच्या कर्करोगाची फॅमिली हिस्ट्री असेल किंवा स्त्रीबीजाच्या कर्करोगाची फॅमिली हिस्ट्री असते, त्यांच्यात HID टेस्टिंग किंवा ब्राका टेस्टिंग, BRCA नामक जीन असते, त्याची तपासणी करून जेनेटिक म्युटेशन जर कधी आढळलं तर आम्ही स्त्रियांना कॅन्सर होण्याच्या आधी जर कधी फॅमिली कंप्लीट झालेली असेल तर एक प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये दोन्ही स्त्रीबीज काढून टाकण्याचा सुद्धा सल्ला देतो, जेणेकरून पुढे भविष्यात कर्करोगाचा धोका राहूच नाही. त्यामुळे जागरूक राहा. मार्च महिना हा ओव्हेरियन कॅन्सर अवेअरनेस म्हणून जागतिक स्तरावरती एक साजरा करण्याचा हेतू असा आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्या शरीराबद्दल जागरूक राहावं, स्त्रीबीजाचा कर्करोग टाळण्यासाठी काय काळजी घेतली जाते याच्याबद्दल जागरूक राहावं आणि जे काही छोटी मोठी लक्षणं आहे त्याकडे दुर्लक्ष करू नये, जेणेकरून ह्या आजाराचं एकतर प्रिव्हेन्शन पण करता आलं पाहिजे आणि डायग्नोसिस प्रायमरी स्टेजमध्ये होऊन लवकरात लवकर पेशंट पूर्ण बरे झाले पाहिजे. धन्यवाद.